नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण सुपर टेस्टी, सुपर हेल्दी, पूर्ण दिवसभर एनर्जी देणारा मूग डाळीपासून झटपट गुबगुबीत मूगलेट तयार करणार आहोत। हा मूग डाळीचा नाश्ता भरपूर प्रोटीनयुक्त आहे। जे डाएट करतात त्यांनी सुद्धा हे मूगलेट खाल्ले तरी त्यांचं वजन अजिबात वाढणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या। नंतर ही डाळ 1 तासासाठी पाण्यात भिजत ठेवा। डाळ लवकर भिजण्यासाठी कोमट पाण्यात भिजत घाला। ही डाळ मी 1 तासासाठी छान पाण्यात भिजवून घेतलेली आहे। भिजवलेलं पाणी फेकून देऊन फक्त डाळ मिक्सरच्या भांड्यात ओता। डाळीबरोबरच आपण अर्धा इंच आलं आणि 4 लसूण पाकळ्या वाटून घेणार आहोत। डाळ वाटण्यासाठी फक्त 2 चमचे पाणी टाका। पाणी जास्त टाकायचं नाही। मिक्सरमध्ये बारीक छान पेस्ट करा। छान बारीक पेस्ट तयार आहे। ही पेस्ट एका बोलमध्ये काढून घ्या। मुगाच्या डाळीचा नाश्ता टेस्टी बनवण्यासाठी त्यात टाकूया अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ। यातच आपण मूग डाळीचा नाश्ता क्रिस्पी बनवण्यासाठी त्यात टाकूया 1 चमचा तांदळाचं पीठ। ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल। सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्या। पीठ काही सेकंद फेटून घ्या। फेटल्यामुळे पोळा हलका फुलका आणि छान फ्लफी होईल। आता या पिठामध्ये टाकूया 1 छोटा कांदा बारीक कापलेला, बारीक चिरलेली अर्धी शिमला मिरची, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 छोटा बारीक कापलेला टोमॅटो, पाव कप बारीक किसलेलं गाजर, पाव कप बारीक कापलेली कोथिंबीर। सर्व जिन्नस 1 चमचा पाणी टाकून छान मिक्स करून घ्या। आता रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अगदी असंच मिश्रण पाहिजे। आता इथे मी अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट टाकणार आहे। फ्रूट सॉल्टला ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी टाका। आता मिश्रण एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून मिक्स करा। मूगलेट बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे। गॅसवर मी छोटा पॅन गरम करून घेतलेला आहे। तुम्हाला आकाराने मूगलेट मोठा हवा असेल तर मोठं पॅन घ्या। पॅन गरम झालं की त्यात 2 चमचे तेल टाका। तेलाऐवजी बटर आवडत असेल तर बटर टाका। तेलामध्ये 2 ते 3 चमचे मिश्रण टाकून पसरवा। हा मूग डाळीचा नाश्ता आपण थोडा जाडसरच बनवणार आहोत। जास्त पातळ बनवायचं नाही। वरून थोडं लाल तिखट स्प्रेड करा, त्यामुळे दिसायला खूपच छान दिसतं। 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून छान भाजून घ्या। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। वरून थोडं ऑइल स्प्रेड करा। आता पलटी करा। मस्त रंग आलेला आहे, तसंच खमंग वासही छान सुटलेला आहे। आणि पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून भाजून घ्या। अशा तऱ्हेने खालून वरून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या। रंग तर पहा किती सुरेख आलेला आहे। छान गुबगुबीत मुगाच्या डाळीचा नाश्ता खायलाही टेस्टी आहे। नुसत्या वासानेच खावासा वाटेल इतका टेस्टी गुबगुबीत नाश्ता आहे। तर जरूर बनवा आणि कसा झाला ते नक्की कमेंट करा।